माझ्या दृष्टिकोनातून ही मानवाने निर्माण केलेली मानवाकरता संकट आहेत असं माझं मत आहे। 80% प्रकरणं जर मन लावून काम केलं, आपले कर्तव्य भावना जर जागृत केली तर ह्या दरबारात येण्याची त्यांना गरज भासणार नाही। आता मगाशी मी आपल्याला फिगर सांगितली, साधारणपणे 80% कामाचा निपटारा होतो। आता काही ठिकाणी काही लोकांचे पुरावे नसतात, काय कायद्याच्या त्याच्या नियमाची पूर्तता काही करू शकत नाहीत, म्हणून ते प्रकरण कुठेतरी रेंगाळलेले असतात। एकूणच या ठिकाणी प्रशासनामध्ये जवळजवळ 90% अधिकारी चांगले आहेत, परंतु 10% लोक ही नालायक आहेत। याची प्रचिती तुम्हाला सगळ्यांना येते ना। आता काल परवा इथे भ्रष्टाचारात माणूस एक पकडला गेला, एक 3-4 महिन्यापूर्वी वसई विरारला पकडला गेला, आणि साधी माणसं नाही ती, ही जबाबदार माणसं आहेत। जिथून त्या ठिकाणी जर त्यांनी जर ठरवलं तर कोणाचं कामच होणार नाही। आता मगाशी कल्याणचं प्रकरण आलं होतं, त्या लोकांचं काम त्यांचं भाडं त्यांना मिळत नाही, आली रिडेव्हलपमेंटमध्ये गेलेले, इमारत अर्धवट राहिलेली आहे, त्यांचा कोणी आवाजच ऐकायला तयार नाही आहे, अशी त्यांनी कथा वित्ता मगाशी मांडली, ऐकला का? मी त्या बाबतीत मंत्रालयात बैठक बोलवलेली आहे, आणि मी स्वतः शेवटी हा इथे जनतेच्या दरबारामध्ये मंत्री आहे, हे मंत्र्याचा दरबार नाही, जनता ही ह्या राज्याची मालक आहे, आणि त्या मालकांना जर त्या ठिकाणी कोणी जर असून मालक घरचा जर रस्त्यावर आणत असेल तर त्या गोष्टी निश्चितपणे लोकप्रतिनिधी म्हणून आणि या राज्याचा एक सरकारचा जबाबदार मंत्री म्हणून मी त्या गोष्टीला तोंड फोडणार। जर 10% जे अधिकारी वर्ग आहेत त्यांच्यामध्ये कोणाचा तरी हात दिला, कारण हात असल्याशिवाय हे लोक एवढे म्हणजे प्रशासनातून त्यांची पकड बसत नाही, आणि ठाण्यामध्ये अनेक वर्षापासून ते एकाच ठिकाणी एकाच पोस्ट होते, त्यांना कोणाचं पाठवलं असल्याशिवाय ते थांबू शकत नाही, त्याच्यावर पण कारवाई करणार। हे तुम्हाला जेवढी माहिती आहे त्याच्यापेक्षा अर्धा टक्के सुद्धा आम्हाला माहीत नाही, तुम्हाला जास्त माहिती असते, पण तुम्ही आमच्या तोंडातून काढला मागता। काय बोलतो? माझं म्हणणं आहे की तुम्ही बोला, शेवटी जसे राजकारणामध्ये राजकारणी ग्रेड 1, 2, 3 तसे पत्रकारामध्ये सुद्धा ग्रेड 1, 2, 3 काही पत्रकारांनी सत्याकरता आपलं बलिदान केलेलं आहे, हा इतिहास आहे। शोधपत्रिकारिता नावाची जो एक शब्द आहे, तो एखादा विषय जर त्या ठिकाणी सुरू झाला, त्या घटकांना काही इंटरेस्ट नसो पण हा सोडणार नाही, आणि अशा शोध पत्रकारांना मी तर कायम सलाम करतो, आय सॅल्यूट टू दॅम, की शेवटी ज्याचं कोणी नाही त्याच्यासाठी कोणीतरी लढलं पाहिजे। आणि तुमच्यापैकी निश्चितपणे म्हणजे ह्या कोविडच्या कालखंडामध्ये नवी मुंबई शहरामध्ये तर प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक, सोशल मीडिया लोक, आता ठाण्यामध्येच तुम्ही कामं केले असतील, अतिशय जीवाची बाजी लावून त्यांनी कामं केली। आता काही ठिकाणी हतबलता असते, म्हणजे आता असं म्हणतात की काकडीवर सुरी मारली तर काकडीच कापली जाते, आणि सुरीवर काकडी मारली तरी डॅमेज कोण होते? काकडीच। गोरगरिबांच्यासाठी तथाकथित म्हणजे मोठेपणा मिरवणाऱ्या लोकांना जीवनाचं सार्थ कशात आहे ते माहीत नाही, म्हणून अशा भ्रामकल्पनाच्या स्वप्नामध्ये ते वावरत असतात, आणि म्हणून अशा काल्पनिक स्वप्नामध्ये वावरणाऱ्या सगळ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना, नेत्यांना, सगळ्यांना माझं म्हणणं आहे, वस्तुस्थितीला सामोरी जा। जीवनाच्या अंतिम टप्प्यामध्ये तुम्हाला तुमच्या हातात काय राहील किंवा आत्मिक समाधान किती मिळणार ते बघा। इथे का मी कोणावर मेहरबानी करायला नाहीत, मी माझ्या मनातली जी इच्छा आहे, म्हणजे परमेश्वरांनी संधी दिली, पक्षानं आमदारकी तिकीट दिलं, मंत्री बनवलं, तर ह्या मंत्रिपदाच्या अनुषंगानं गोरगरिबांचे अश्रू पुसण्याचं काम करायसाठी आम्ही आलो आहे। हात साफ आहे, मन पण साफ आहे। हे करताना काय माझ्यासारखे हजारो लाखो लोक पडलेत जे साफ मनाचे आणि साफ हाताचे आहेत, परंतु जे नालायक आहेत, ज्यांच्या हातात काही शक्ती येते, त्याने शक्तीचा दुरुपयोग केल्यानंतर गोरगरिबांच्या जीवनामध्ये सत्यानाश होतो। तो सत्यानाश थांबवण्याकरता सगळे आपण एकत्र काम करूया। मंत्री फक्त नावापुरता आहे, हे त्या मंत्र्याच्या पाठीमागे जर प्रशासनिक यंत्रणा नसेल, आणि मी तुम्हाला सांगतो या 90% लोक फार चांगले आहेत, 10% नालायक आहेत। राजकारणामध्ये सुद्धा त्याच राजकारणामध्ये थोड्या जास्त प्रमाणामध्ये नालायक आहेत।
आणि शासकीय अधिकारी म्हणजे कोणाच्या घरचे नोकर नाहीत, ते सेवक आहेत. त्या लोकांना रस्ता आणि बाब असे की आता कालाच्या ओघामध्ये पाप पुण्याची सगळी लक्तर बाहेर निघतील. काय बोलतो, निघाला पाहिजे त्या मताचा मी. गणेश नाईकने जर भ्रष्टाचार करून जुलम करून लोकांचे जीवन उद्ध्वस्त केलं असेल ना, तर गणेश नाईकला सजा मिळाली पाहिजे, त्या मताचं मी आहे. अजाणतेपण एखादी गोष्ट घडली तर मी समजू शकतो, जरा इट वॉज अन ॲक्सिडेंट. परंतु सगळ्या गोष्टी जाणून बुजून केल्या जात असतील तर त्या ठिकाणी निर्भयपणे परत वरती यायला पाहिजे. आणि तुम्ही करतात, म्हणजे आय सॉ यू लॉट मेनी टाइम विथ युअर फंक्शनिंग ड्युटी. करा. ओके. लोकसभा झाली, विधानसभा झाली, आता निवडणुकीकडे लक्ष येते म्हणजे महानगरपालिकेकडे. मात्र महानगरपालिकेमध्ये ठाण्यामध्ये अजून पाळू घटनेचा प्रश्न अजून निघाला नाही. आज देखील त्याची बैठक आहे. पाणी प्रश्न, वाहतूक कोंडी, या सर्व समस्या अजून त्याच्यावर आहे. वाटतं श्रीपाठा असतील देखील निवेदन तुमच्याकडे आलेले अनेक पत्र देखील आहेत. हे बघा, या विषयावर बऱ्याच कार्यकर्त्यांनी बऱ्याच लोकप्रतिनिधींनी भाष्य केलेलं आहे. त्याच्यावर भाष्य करायची माझी इच्छा नाही. विविध TV चॅनलवर याच्यावर फार मोठ्या प्रमाणामध्ये डिबेट झालेलं आहे आणि त्याच्यावर गणेश नाईकने काय बोललं तर आणखी परत त्या ठिकाणी म्हणजे तीच फक्त चॅनलला झालं. काय गणेश नाईकने असं बोललं, मला त्या गोष्टीत जायचं नाही. माझं म्हणणं आहे की प्रत्येकाने आपापल्या कर्तव्याची पूर्तता करावी, मनाला आनंद मिळतो. आता निघेल हे बघा, निघेल. DPTC मध्ये पण घोडबंदरवासियांची सर्व्हिस रोडवरती पण खूप मोठी समस्या आहे. त्याच्यावरती अपघातांचे चान्सेस, पण त्याच्यावरती तोडगाच अजूनपर्यंत निघत नाही. तज्ञ मंडळी तशी मिळत नाही का आपल्याला? हे बघा, बाब अशी आहे की ज्या गावाचं वस्ती 10,000ची आहे तर त्यावेळेला रचनात्मक त्या गोष्टी केल्या जातात. त्याला जो ती यंत्रणा असते ती अजून एक 10-20,000ची यंत्रणा तयार करते. म्हणजे सिवेज पाईपलाईन, ड्रेनेज पाईपलाईन, वॉटर लाईन. परंतु त्याची जर 5 पटीने जर लोकसंख्या वाढली तर काय करणार? MSCBच्या अनुषंगानं ऑथोराईज घरांमधल्या लोकांना वीज देताना एक त्यांचा प्रिस्क्राइब फॉर्म आहे, किती फुल युनिट, किती हाफ युनिट. ज्या वेळेला ते त्या ठिकाणी ते संपूर्ण माहिती घेऊन त्या प्रकारचा ट्रान्सफॉर्मर तिथं लावतात. परंतु प्रॅक्टिकली त्या ट्रान्सफॉर्मर 5 पटीनं 10 पटीनं लोड येतो, त्याला ट्रान्सफॉर्मर उडतात. आणि मग महापालिकेच्या त्या MSCBच्या अधिकाऱ्यांना शिव्या घालण्यात काय अर्थ आहे? त्याच्यात चूक आपली पण आहे. गोंधळ झालेला आहे, सिस्टीम बिघडलेली आहे. एक मी कोण नाकार, मी सांगतो बिघडलेली आहे. आजच नाही बिघडली, ती फार पूर्वीपासून बिघडत कॅरी फॉरवर्ड झालेली आहे. ते सुधारण्याची गरज आहे. ऐकला का? भविष्यकालामध्ये सुधारण्यासाठी प्रयत्न करू आपण. ओके. सर, ठाणे महापालिकेत अनेक अधिकारी असतील ज्यांच्याकडे 3 ते 4 खाती जबाबदारी देण्यात आलेली आहे. कुठेतरी शासनाच्या वतीने अधिकाऱ्यांची नेमणूक करावी जेणेकरून एक अधिकाऱ्याकडे एकच जबाबदारी असावी. हे बघा, मी त्या खात्याचा मंत्री नाही आहे, परंतु माझ्याकडे तक्रार दिली तर मी माननीय नगरविकास मंत्री एकनाथजी शिंदेना ते पत्र देईन, माननीय मुख्यमंत्र्यांना त्याची कॉपी देईन आणि त्याच्यामध्ये सुधारणा घडवण्याचा प्रयत्न करेन. मला पत्र द्या. हायकोर्टाने काही दिवसांपूर्वी ठाण्यातल्या बेकायदा बांधकामांवर एक प्रश्न उपस्थित केलं होतं आणि ताबडतोब कारवाई करा असं सांगितलं होतं. त्यातले जे अधिकारी होते, जे उपायुक्त होते, त्यांनाच 25 लाखाची लाच घेताना पकडण्यात आले. काय वाटतं, ज्या ठिकाणी ज्याला प्रोटेक्ट करायला पाहिजे तोच माणूस इथे चोर निघतोय किंवा तोच लाच मागतोय, अशा प्रकारचे अधिकारी ठाण्यामध्ये ज्यांना 25 लाखाची लाच घेताना पकडण्यात येते, काय वाटतं? न्यायाधीशाच्याच घरात नोटांची म्हणजे पुडकी झाली. तुम्ही ऐकलं ना? तुम्ही का नाही ऐकलंय? आता जे तुमच्या त्या एका नार्कोटिक्स ड्रग्ज वेळेला तर शाहरुख खानच्या मुलाला पकडलं होतं, त्यावेळेला न्याय करणारा न्यायाधीशच कोकेन घेताना काहीतरी सिद्ध झाले ना. ज्या वेळेला न्याय देणाराच ज्याला नालायक निघतो ना, त्याला न्याय मागायचा कोणाकडे? दुर्दैव आहे जनतेचं. न्याय देण्याच्या खुर्चीवर बसलेल्या लोकांनी मन पण उघडं ठेवलं पाहिजे आणि डोळे पण सताड उघडे ठेवून आपण जे करतो ते बरोबर आहे का नाही पडताळून बघितलं पाहिजे. आता मी तर शासकीय यंत्रणेला प्रत्येकाच्या मनात चांगली इच्छा असते, कोणीही बदनाम व्हायला मागत नाहीत का हा माणूस भ्रष्टाचार आहे म्हणून लोकांनी त्याला बोलावं म्हणून तो कधी काय जीवन जगत नसतो. परंतु सिस्टीम त्याला बिघडवत असते आणि ते बिघडवणारे कोण? आपणच आहोत. आणि म्हणून तुम्ही लोकांनी निर्भयपणे मांडलं पाहिजे. मांडा. गणेश नाईक जर करप्ट असेल ना
तर गणेश नाईकचे संपूर्ण प्रकरण बाहेर काढा तुम्ही. गणेश नाईक जर उद्दाम असेल, गणेश नाईकने गोरगरिबांना अन्याय केला, तुम्ही सोडायचं नाही, उघड करा. म्हणजे मी बोलतो आणि मी आता माझ्यावर 100 टीका करणाऱ्या माणसाला मी कधी दोषी धरत नाही. ठीक आहे, माझी चूक झाली असतं तर मी दुरुस्त करतो. बरं सर, महाराष्ट्रामध्ये 7 ते 8 प्रमुख पक्ष आहेत. मात्र गणेश नाईक जेव्हा पालघरमध्ये असो, ठाण्यामध्ये असो किंवा कुठे पण असो, जेव्हा बोलतो त्या फक्त एकाच पक्षातनं उत्तर येतं. मध्ये तर तुम्ही बोलले होते की राजकीय पक्षातले लोक नालायक किंवा मंत्र्यांच्या हात भ्रष्टाचार बरबटले, त्या टायमाला फक्त एकाच पक्षातनं प्रत्युत्तर देतं. काय सांगाल त्यांनी? आता प्रश्न मी, जो आपल्या कर्तव्याला पालन करण्याकरता लायक नाही, मग त्याला आपण काय म्हणतो? बोला, तुम्ही बोला ना, जोरात बोललं जरा. नालायक, बरोबर. म्हणजे काय त्याला शिवी घातली का, त्याची आयमाय काढली का? नाही आहे. आपलं कर्तव्य पूर्ण करण्याकरता जो लायक नाही तो नालायक. म्हणजे त्याच्यामध्ये आता उद्या गणेश नाईकने जर आपले कर्तव्य पूर्ण नाही पाडले तर त्या पदाला तो लायक नाही. म्हणजे काय, त्या पदासाठी तो नालायक आहे. पटल्या मार्क तुमचं? ओके, मला वाटतं मी बरंच बोललो. सर्व्हिस रोड आहे तो विकासकाकडून तोडण्यात आलेला. त्याच्यानंतर आपले नगरसेवक जोशी साहेब असतील, मृणाल पेशवे असतील यांनी आवाज उठवलेला. त्या संदर्भात आपण आयुक्तांशी बोलणार आहोत. तुम्ही मला जर निवेदन दिलं तर माननीय आयुक्तांच्याकडून त्या बाबतीची माहिती मागवून घेईन मी, आणि ज्याने कोणी चुकीचं काम केलं त्याच्यावर कारवाई करावं सांगेन ना मी. नवी मुंबईमध्ये देखील आनंदाचा शिधा जो आहे तो कागदावरती राहिलेला आहे. आता दुःखाचा शिधा वाटवी. आता पण काय बोलतो मी, आनंद नसेल तर मग दुःख ना. आनंद आहे का? तुम्ही काय म्हणा, बोला ना जरा. गणेशोत्सवानंतर दिवाळीमध्ये जो आनंदाचा शिधा वाटला जातो, अरे जरा आता प्रश्न एक कोणी नाकारो, परंतु शासनाने इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये जनतेकरता पैसा खर्च केलाय की थोडासा आता आम्हाला थोडंसं म्हणजे अजितदादांना ते सगळं तोलमोल करताना थोडा उशीर लागेल, परंतु होईल ते काम. ओके, नवी मुंबईमध्ये दादागिरी बघून घेतली जाणार असं उद्या सांगून वाटतं येणाऱ्या काळात आता कशाला तुम्ही आता गणेश नाईक बोलला की गणेश नाईकला बघतो, कशाला पाहिजे? ऐकून घ्या, काही गोष्टीवर नो कॉमेंट्स. नाही साहेब, पालघरमध्ये पालकमंत्री वाढवण आणि ते काहीतरी बनले, त्यांना स्थानिकांचा विरोध आहे. आज देखील काही ठिकाणी विरोध होतोय, सर्वे होतोय. काय हे बघा, मी तुम्हाला सांगतो, या जगातला 10व्या नंबरचा पोर्ट आहे. संपूर्ण भारताच्या सगळ्या रस्त्यांची कनेक्टिव्हिटी त्या वाढवण बंदराला लागणार आहे. त्या वाढवण बंदराच्या अनुषंगानं त्या स्थानिक लोकांचा कायापालट करण्याची भूमिका मी माननीय जिल्हाधिकारी, पोलीस अधिकारी, पुनर्वसन मंत्री आणि JNPTचे जे चेअरमॅन आहेत वाघ, त्यांना पण सांगितलेलं आहे. मी विश्वासाने सांगतो की त्या परिसरातल्या सर्व जनतेच्या समस्या दूर होतीलच, पण शैक्षणिक बाबीमध्ये, आरोग्य, व्यापार, उद्यम, नोकऱ्यांमध्ये त्या तिथल्या लोकांना प्राधान्याने संधी दिली जाईल. हा विश्वास नाही. हे आता हे बंदर 2029 पर्यंत चालू होईल, त्याच्या अगोदरच या सर्व गोष्टी पूर्ण होतील. नरेंद्र मोदी सर येत आहेत 8 तारखेला. आपल्या नवी मुंबईच्या एअरपोर्टचं जे इतक्या वर्षांनी स्वप्न होतं ते कुठे ना कुठे पूर्ण होतं आहे. ठाण्यातून मोठ्या प्रमाणात लोक जाणार आहेत, मुंबईतून लोकांतून मोठ्या प्रमाणात लोक येणार त्यांच्या सभेच्या आणि उद्घाटनाच्या दिवशी. काय वाटतं, या एका एअरपोर्टमुळे कशा प्रकारे विकास होईल? आणि दुसरीकडे मनसे त्या दिवशी आंदोलन करणार आहे की स्थानिकांना तिकडे भूमिपुत्रांना न्याय दिला जात नाही. दिबा पाटलांच्या नावावरून देखील त्याची एक बैठक झाली मंत्रालयामध्ये. काय वाटतं या एकूणच? हे बघा, मनसेची काय भूमिका मला नाही माहिती अजून, परंतु 3 तारखेला जी बैठक बोलवली गेली ती सगळ्या संतोष केनी हे काँग्रेसवाले आहेत. मगाशी ते लिओ कोलोसे ते काँग्रेसवाले आहेत. आता संजय तरे हे उबाटाचे शिवसेनेवर आहेत. म्हणजे हे व्यासपीठ सगळ्यांकरता आहे. मला ह्या सगळ्यांनी त्यांच्या बैठकीतून मला फोन केला की माननीय मुख्यमंत्र्याची वेळ घ्या. माननीय मुख्यमंत्र्यांना मी ती बाब सांगितली. माननीय मुख्यमंत्र्यांनी 2 दिवसानंतरच सह्याद्री अतिथीगृहावर सगळ्या आम्हाला बोलवलं आणि मुख्यमंत्र्यांनी हा ट्रायल रन होणार आहे. त्या दिवशी सिम्बॉलिक उद्घाटन होईल. कमर्शियल त्याची ऑपरेशन सुरू व्हायला आणखी 3-1 महिने लागतील. त्यावेळेला माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी पण वधित केलेलं आहे की बाबा या ठिकाणी एकच नाव जर राज्याकडून आले तर तेच नाव त्या ठिकाणी राहील आणि स्वर्गीय दिबा पाटील यांचं नाव त्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला येईल असा ठाम विश्वास मला आहे.
कारण मुख्यमंत्र्यांची भूमिका तीच आहे, मंत्रिमंडळाची भूमिका तीच आहे आणि त्या नावाच्या अनुषंगाने दुसरं नाव तिथं आलेलं नाही. ओके. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.